नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वागत करतो तुमचं डे 4च्या पार्ट 2 मध्ये. व्हिडिओ खूप मोठे होते त्यामुळे पार्ट 2 टाकतोय. आपली लेह लडाखची ट्रिप सुरू आहे. आपण आता आहोत कारगिलमध्ये. वॉर मेमोरियल आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता द्रासमधून पुढे आलेलो आहोत कारगिलला. इथं दोन नद्यांचा संगम आहे, तो बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो. ही आहे शिंगो रिव्हर आणि ही आहे सुरू रिव्हर. आणि ह्या दोन्ही रिव्हर मिळून पुढची जी रिव्हर होती त्याचं नाव आहे द्रास रिव्हर. तर हे आहे तुम्हाला बघायला मिळते कारगिलला. खूप सुंदर असे नजारे आहेत, व्ह्यू आहेत. आम्ही एन्जॉय करत करत पुढे निघतोय. आता नॉनस्टॉप आम्हाला लेहला जायचं होतं, पण लेहला जाणारे जे नजारे आहेत ते खूप सुंदर आहेत आणि आता अंधार पडेल 1-2-3 तासामध्ये. त्यामुळे आम्ही असा विचार करतो की मध्ये कुठेतरी स्टे घ्यावा आणि मग आपण जी आपली जर्नी आहे ती पुढं चालू ठेवावी. बाकी रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे सुरूच आहे छोटं मोठं इकडल्या साईडला, या साईडला. त्यामुळे मशिनरींचा वापर इथं कंटिन्यू होत असतो. मी तुम्हाला नेक्स्ट अपडेट देत राहू. आपण आता कुठं स्टे करतोय बघूया आज. बस आयुष्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याकडे. कसं वाटतंय प्रतीक सर? शेवट एक नंबर, मस्त छान. चाचू तुम्हाला कसं वाटतंय आजचा दिवस? शेवट एवढंच. माने साहेब तुम्हाला कसं वाटतंय? क्लास एकदम व्यू एकदम. पोरं आज खूप खुश आहेत कारण सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज आज एक नंबर आलेत. काढलेत कोणी? रील स्टार पैसे देऊन काढून घेतले. 1000 रुपये. हे असं बोलत राहता, त्यांच्याकडे तुम्ही एवढं लक्ष देऊ नका. तुम्ही माझ्यावर फोकस करा, मी तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. 2 वर्षापूर्वी इथंच एक कांड केलेला होता. इथून आम्ही गेलो होतो पळून. बेसिकली आम्ही आलो होतो, मी आणि मानेसाहेब, आणि आम्हाला पोचायचं होतं लवकरात लवकर पुढे श्रीनगरला. आणि आम्हाला काहीतरी करून जायचं होतं, पण इथून सोडत नव्हते चेकपोस्ट सोडून. तर इथं लोकल जे आहेत ना ते अप्पर डिपर यूज करतात. अप्पर डिपर दिले की बॅरिकेड बाजूला करायचे. यहाँ आम्ही कारगिल और लेह के बीच में रहने के लिए कोई जगह है? जगह है खालसी है, खालसी सिटी है मतलब खालसी है एक सिटी है, सेफ है ना? सेफ है, बढ़िया जगह. कैंपिंग शैम्पिंग हॉस्टल गेस्ट हाउस सब. कितना दूर है यहाँ से? यहाँ कारगिल से कम 125 परफेक्ट. 120. ठीक है. इनकी यहाँ से ले 235 है ना, ओके. उसको अदा करोगे. ठीक है थैंक यू सो मच. तर आता आपला बहुतेक प्लॅन बनतोय खासीचा. खासी मी जागे खासी जाईल. भारी होतं ना चाचू. इथे एक पेट्रोल पंप आहे, तिथं आपण आता डिझेल फुल करून टाकूया. डन किया जाए बहुमत से. आला बघ कसा आहे. 91 रुपये 92 पैसे डिझेलचा रेट आहे. आपल्यापेक्षा ऑलमोस्ट 9 रुपये 8 ते 9 रुपये स्वस्त आहे. त्यामुळं गाईज सगळे खुश आहेत. गाईज कॉन्ट्रीचे पैसे वाचलेले आहेत. गाईज फुल करून टाका, फुल. अशी दळबद्री मित्र तुमच्या सोबत असतील काय? सपलाय विषय तुमचा. तुम्ही काय वर येत नसताय. 4 महिने सेव्हिंग झाले की 5व्या महिन्यात टपक द्यातच. चला श्रीनगरवाला रूट आहे, त्याच्यावरती तुम्हाला फ्युअलचं कुठलंही टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे, ना कुठला एक्स्ट्रा कॅन कॅरी करायची गरज आहे. आत्ता सध्याच्या नवीन गाड्यांच्या हिशोबाने तुम्हाला लेह म्हणाले हायवेला सुद्धा काही करायची गरज नाही आहे, कारण तिथं पण 300-350 किलोमीटरमध्ये तुम्हाला फ्युअलचा जो स्टेशन आहे तो मिळून जातो. त्याच्यामुळं तेवढ्या तर रेंज आजकाल कुठल्याही गाड्यांच्या आहेत. तर म्हणलं वरून एक व्ह्यू मस्त येतो, तुम्हाला दाखवा. हाँ भाई, सॉरी फॉर डिस्टर्ब सर. बोलिए ना. सर हमको एक थोड़ा सा हेल्प कर दीजिए. कहाँ से कहाँ जा रहे हो आप? मैं कलकत्ता से आया. कलकत्ता से? क्या हुआ है? बर्फानी दर्शन करके अभी ले जा रहे हैं बाला को. ओके. तो कुछ मानी इशू पड़ गया था, रुकने के लिए थोड़ा कुछ होगा सर? नहीं, इतना तो नहीं कर सकता हूँ. थोड़ा छोटा मोटा कोई टेंट मैं लेके आज के लिए, क्योंकि रात आगे कुछ दुकान भी नहीं है, इसीलिए. तो आपका क्या प्लानिंग क्या था, कहाँ पे रुकना है, क्या करना है? मेरा प्लानिंग था कोई मतलब छोटा मोटा ढाबा, छोटा मोटा जो होता है ना 3-400 में, तो अभी तो नहीं मिल रहा है. तो बंदे ने बोला आगे कुछ नहीं है, ये टेंट ले लो सस्ते में. कितने में है टेंट?
वो बोल रहा है 400 ऐसे कुछ। 400 रुपये म्हणतोय नहीं, इतना कर पाएंगे हम लोग। ठीक है, थैंक यू सर। थैंक यू। ओके, हर महादेव। हर हर महादेव, बाय बाय। तर मित्रांनो, मस्त असं व्ह्यू आम्ही एन्जॉय करण्यासाठी मी खाली उतरलो आहे। आम्हाला गाडीची एक रील शूट करायची आहे, त्याच्यासाठी आम्ही उतरलो आहे। अजूनही इकडे थंडी नाही आहे, कोणताही बर्फ या ठिकाणी नाही आहे आत्ता सध्या। पूर्णतः तुम्ही या साईडला बघू शकताय, जन्नत आहे, जन्नत। मित्रांनो, लडाख जेवढं सुंदर आहे तेवढं डेंजर आहे। आर्मीच्याच गाडीला एक ॲक्सिडेंट झालेला आहे, आता पुढं आम्ही तुम्हाला दाखवतो। हे भैया अरे बाप रे, तर मित्रांनो बघू शकताय 3 गाड्यांचा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे। गाडी नंबर 1, गाडी नंबर इथं 2, इथं पोलीस केस वगैरे सगळा मॅटर सुरू आहे। तर यासाठी लडाखमध्ये असताना आपला प्रॉब्लेम काय होतो, आम्ही मगाशीच एक डिस्कस केला, आपण टुरिस्ट असल्यामुळं आपल्याला जरा व्ह्यूज आणि या गोष्टींमध्ये ना आपण खूप डिस्ट्रॅक्ट होतो। त्यामुळं थोडंसं जे लोकल आहेत ना त्यांचं कसं असतं, प्रॉपर लक्ष असतं रोडवरती आणि त्यांच्यासाठी हे रोजचं आहे, त्यामुळे ते काय कुठला मोबाईल वगैरे बाकीच्या गोष्टीमध्ये डिस्ट्रॅक्ट नसतात। त्याच्यामुळं तुम्ही जर लडाखला येणार असाल तर गाडी थांबवून व्ह्यूज एन्जॉय करा, पण गाडी चालवत असताना कुठल्याही गोष्टी करत जर असाल तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात, त्यामुळं शिस्तीत राहायचं। मित्रांनो, समोर एवढा छान व्ह्यू आहे, फक्त हे करू नका। याच्यामुळे समजतं की तुम्ही किती मॅच्युअर आहात। तुम्ही एखाद्या ठिकाणी येता, जर तुमच्या पुढच्या पिढ्यांनी जर याचं सौंदर्य जर बघायचं असेल तर या गोष्टी तुम्ही करू नका। अक्षरशः लेडीज लोकसुद्धा आहेत, त्यांनी इथं म्हणजे लहान मुलांचे पॅम्पर्स असतील, तुम्हाला सांगतो बॉटल्स असतील, दारूच्या बॉटल असतील, अशा बऱ्याचशाच काही काही गोष्टी आहेत। तर या गोष्टी करू नका। तुम्ही जर ॲक्च्युअल ट्रू ट्रॅव्हलर असाल तर तुम्ही या गोष्टी कधीही करणार नाहीत। आम्ही आमच्या गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो, इथं तुम्ही बघा कितीतरी पाण्याच्या बॉटल्स माझ्याकडे पडून आहेत, पण त्या पाण्याच्या बॉटल्स ह्या मी कोणत्या तरी डस्टबिनमध्येच टाकणार, ना की मी इथं टाकणार। त्याच्यामुळे आपला थोडासा सिविक सेन्स ठेवा। जर तुम्ही अशा ठिकाणी येऊन जर अशा गोष्टी करत असाल तर प्लीज अवॉइड करा। आणि तुम्ही जर या गोष्टी करत नसाल तर तुम्ही एक ट्रू ट्रॅव्हलर आहात आणि तुम्हाला निसर्गाची किंमत आहे। मित्रांनो, आपण आता आहोत नमिकला पास, जो तुम्ही बोर्ड बघू शकताय। आता जस्ट इथं थोडंसं एक्सप्लोर केलं आणि आता आम्ही निघतोय। अब लेह दूर नहीं है क्योंकि को पायलट हो चुका है पायलट, और पायलट हो चुका है को पायलट। Sululu. How was the experience, guys? Wow, just like wow. कसं वाटत आहे तुम्हाला गाईज? गाडी घेतली आणि पहिली सर्व्हिसिंग करायला पोराल्यात लडाखला, आणि आता जाऊपर्यंत होणार आहे दुसरी सर्व्हिस, कारण अजून एक प्लॅन बनलेला आहे। स्टे ट्यून फॉर दॅट। ओके, सुलुलुलु। मित्रांनो, आपल्याला खंगराव या गावामध्ये थांबवलेलं आहे, कारण इथं चेकपोस्ट आहे आणि इथं आपल्याला करायची आहे एंट्री। एक माणूस जाऊन कोणतरी एंट्री करून या मित्रांनो। तर चेकपोस्ट वरून आले आहेत आमचे चाचू। काय झालं तिथं? फक्त नाव आणि नंबर विचारला आणि गाडीत किती लोक आहेत, बाकी काही नाही विचारलेलं नाही। ओके, काही नाही, काही नाही, फक्त सिक्युरिटीसाठी, कारण रोड वगैरे डेंजर आहेत, त्याच्यामुळे सिक्युरिटीसाठी ते घेतात। आम्ही पाठीमागे वेळी पण आलो होतो, त्यावेळी पण सुलुलुलु। अरे बाप रे, काय थंडी आहे। तर मित्रांनो, आता आपण आहोत श्रीनगर लेह हायवेवरचा सर्वात उंच मोटरेबल पास, जो की आहे फाटुला पास। लामा युरू असं काहीतरी आहे। वेलकम्स यू टू लामा युरू। इथं बघू शकता तुम्ही,
आणि खूप थंडी आहे. आता थंडी खूप वाढली आहे, प्रचंड थंडी आहे आणि आमचे जर्किन बॅगमध्ये आहेत तर थोडा प्रॉब्लेम. आम्ही इथं डॉगेश भाई खूप सारे आहेत, आपण त्यांना जे आहे ते बिस्किट चारतोय. तर इथं बघू शकताय, वेलकम्स यू ॲट द हायेस्ट पास ऑफ श्रीनगर लेह नॅशनल हायवे. फोटोला याची उंची आहे 13,479 फूट. मित्रांनो इथं बघू शकताय, इथे एक फॉरेनर आलेले आहेत जे की तिथं डिनर करतायत. आता आम्ही या ठिकाणी आलो तर इथं बघा, युरोपमधून आलेले आहेत. असा त्यांचा रूट आहे. वाया इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आता सध्या लास्ट.